श्री एकनाथजी शिंदे साहेब, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, स्टेजवरचे माझे सगळे कलाकार मित्र आणि मैत्रिणी, या सगळ्यांना माझा मानाचा नमस्कार. ही शांतता मला आवडते फार. आपली जी नगरी आहे ही फार मोठी नगरी आहे आणि त्या नगरीमध्ये एक मोठं मंदिर आहे, एक शिवमंदिर. आणि ते शिवमंदिर या शहराची एक शान आहे असं मला वाटतं. फार जुनं आहे ते, म्हणजे अगदी 1200-1300 या काळात बांधलं गेलेलं आहे ते. आणि वैशिष्ट्यपूर्ण असं आहे आणि ते अजून तसंच्या तसं आहे. फार अभिमान वाटतो इकडच्या लोकांना त्याबद्दल असं मला वाटतं. आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब नाट्य मंदिर इथे उभं राहिलं. एक दुसरं शिवमंदिर आहे असं मी मानतो. ज्या तऱ्हेने तुम्हाला त्या जुन्या शिवमंदिराचा आदर आहे तसाच या शिवमंदिराचा सुद्धा आदर करा. एवढं मोठं एक भव्य त्यांनी मंदिर इथं बांधलेलं आहे की मला वाटतं दुसरीकडे एवढं भव्य मंदिर नसेल असा माझा अंदाज आहे. आतापर्यंत बरीच थिएटर्स झाली, चांगली चालली, चांगले प्रयोग होतात, पण एक तिकडे मात्र सतत ओरड सुरू असते की स्वच्छता राहत नाही. माझं एकच विनंती आहे, इथले लोक हे अत्यंत सुसंस्कृत आणि कलाप्रेमी आहेत असं मी मानतो. त्यांचा इकडे तिकडे नाटक बघायला जाण्याचा वेळ वाचलेला आहे. त्या लोकांनी हे नाट्य मंदिर जास्तीत जास्त स्वच्छ ठेवण्याचा जर प्रयत्न केला तर ते बरं होईल असं मला वाटतं. आणि तो तुम्ही कराल एवढंच. कारण सुसंस्कृत माणूस उगाच काहीही करणार नाही अशी मला खात्री आहे. तर तुम्ही ते स्वच्छ ठेवालच. खरं म्हणजे त्याच्यावर काही जास्ती बोलण्यासारखं नाही. मी या मंदिराला उभं करण्यामागे जेवढे लोक आहेत या सगळ्या लोकांना मी धन्यवाद देतो की अशी त्यांनी आयडिया करावी आणि एक सुंदर मंदिर उभं करावं. नाट्यगृह, या शहराला नाट्यगृहाची एक जरुरी होती. इथे ते पाहिजे होतं कारण इथं गुणग्राहक लोक बरेच आहेत असं मला वाटतं. मग अशी बऱ्याच जणांची भाषणं झाली. त्यामध्ये आपले मकरंद अनासपुरे साहेब म्हणाले, अनुस्वाराला महत्व आहे. त्रिकालाबाधित सत्य आहे हो हे. अनुस्वार हा एखाद्या गंधासारखा आहे. तो नीट दिला गेला तरच त्या वास्तूला महत्व राहतं. ते म्हणाले, रग म्हणतो आपण, रग, पण अनुस्वार दिला तर तो रंग होतो. फार छान गोष्ट आहे, फारच छान. पण मी घाबरलो. मला वाटलं
आता तो म्हणतो की काय, गाडी नावाचा पण एक शब्द आहे. मी त्याला धन्यवाद देतो तो शब्द न बोलल्याबद्दल. ना मी घाबरलो, काय झालं, आपण एका जागी बोलायचं की तुम्ही सुसंस्कृत लोक आहात आणि असलं काहीतरी उगाच तुम्हाला ऐकायला नको ना. हा एक विनोद झाला आणि काय नाही. बराच तुम्ही ऐकला, तुम्ही इतकी गंभीर बसला होता तर मी बोलत असताना, तेव्हा मला वाटलं जरा कुठेतरी उगाच टिचकी मारावी. पण छान आहे, नशीब आहे तुमचं इकडे, की नशीब आहे तुम्हाला एक सुंदर थिएटर मिळालं इकडे. तुम्हाला नाटक इथे आरामात बसून कसलीही धावपळ न करता बघायला मिळेल. हे नाटकगृह कसं चांगलं राहील हे तुम्ही बघा आता याच्या पुढे. याच्याबद्दल मी काही बोलणार नाहीये. फक्त मी तुम्हाला धन्यवाद देतो की म्हणजे मी तुम्हाला म्हणजे मुख्यत्वे करून एकनाथ शिंदे साहेबांना आणि श्रीकांत साहेबांना धन्यवाद देईन की त्यांच्या मनात हा विचार आला आणि त्यांनी तो मूर्त स्वरूपात उभा केला. छान गोष्ट ही. आणखी एक महत्वाची गोष्ट मला अशी वाटते की या प्रसंगाला मीही एक साक्षीदार आहे. मलाही त्यांनी इथं बोलवलं. शिंदे साहेबांनी मला यथोचित मान दिला असं मी म्हणेन. म्हणजे अक्षरशः मला ते, मी त्यांच्यावर असावं म्हणून मला ओढत होते अक्षरशः. मला जरा खूप मजा वाटली त्या गोष्टीची आणि त्याबद्दल मी मनोमन खुश झालो की एका मोठ्या नाट्यमंदिराला च्या पायाच्यामध्ये सुरुवात जेव्हा होते तेव्हा मी इथे उपस्थित आहे आणि मी याला साक्षी आहे. मी कधीही जर जमलं, आता नाटक बघू कधी करीन मी, पण ते जेव्हा जमलं तर मी इथे नाटक प्रयोगासाठी निश्चितच येईन. पण एरवी सुद्धा कधीतरी नाटक बघायला येईन. तुम्हाला सगळ्या लोकांना माझे धन्यवाद आहेत. तुम्ही असेच या लोकांच्या पाठी उभे राहा. जास्तीत जास्त चांगली नाटकं इथे सादर करा आणि नाट्यकलेला जास्तीत जास्त तुम्ही प्रोत्साहन द्या. कारण प्रोत्साहनाशिवाय काही साध्य होत नाही. तुम्ही या सगळ्या कलाकारांच्या मागे जर उभे राहिलात त्याच्यासारखी चांगली गोष्ट नसेल. बस मला आणि काय नाही सांगायचंय. मी तुम्हाला नेहमीच धन्यवाद देईन. तुम्ही सतर्क राहा. थँक्यू व्हेरी मच. थँक्स अ लॉट. धन्यवाद अशोक सर. आणि यानंतर कलाकारांच्या कायम पाठीशी उभे राहणारे आपल्या सगळ्यांचे लाडके नेते महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. अंबरनाथ मध्ये आज नाट्यगृहाचं लोकार्पण झालंय आणि या प्रसंगी उपस्थित मान्यवर सगळे आपले खासदारांना धन्यवाद द्यायला पाहिजे की एवढे सगळे कलावंत आज या ठिकाणी एका मंचावर आणण्याचं काम त्यांनी केलंय. आज उद्घाटनाला धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाचं हे नाट्यगृह झालंय आणि नाट्यगृहाच्या उद्घाटनाला पद्मश्री अशोकजी सराफ आलेले आहेत. ते पद्मश्री पण आहेत आणि महाराष्ट्र भूषण पण आहेत. मी जेव्हा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस महाराष्ट्र भूषण पुरस्कार अशोकजींना आपल्या महाराष्ट्र सरकारने दिला. धर्मवीर 2च्या लॉन्चला देखील ते आले होते आणि अशोकजींच्या बद्दल काय सांगायचं, आपले सगळ्यांना माहित आहे. कलेत बाप, मनाने साप, महाराष्ट्राचा भूषण अशोक सराफ.
तुमच्यासारखं थोडं थोडं मी शिकतोय. आणि कोणी दुःखात आणि शोकात असला तर त्याला अशोकजी यांचा चित्रपट दाखवा, म्हणजे तो शोकातून बाहेर येईल. खरं म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर दिघे साहेबांनी लोकांच्या मनात राज्य केलं आणि अशोकजींनी लोकांच्या मनावर राज्य केलं. आणि दिघे साहेब हे धर्मवीर होते, अशोकजी एक कलावीर आहेत आणि कला त्यांच्या अंगामध्ये भिनलेली आहे, कलावंत आहेत. आणि म्हणून धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाच्या नाट्यगृहाला खासदार श्रीकांत शिंदे यांनी बरोबर हेरून माणसं आणली. आणि खरं म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावर एवढी सगळी मंडळी एका व्यासपीठावर म्हणजे शक्य होत नाही. मगाशी उषाताई म्हणाल्या की कसं कुठं गावाला चाललो का काय असं वाटतं, पण अंबरनाथमध्ये आल्यानंतर तुम्हाला आनंद झाला असेल, नक्की आनंद झाला असेल. आणि म्हणून मी एवढंच सांगतो की सर्वजण या ठिकाणी मातब्बर कलाकार, एकापेक्षा एक चांगले कलाकार या ठिकाणी आलेत. कुणाचं काय मूल्यमापन आपण करू शकत नाही, परंतु दुसरे आपले महेश कोठारे जी आहेत, ज्येष्ठ निर्माते अभिनेते. आणि महेशजी आमच्यातला प्रत्येक जण हा कामाने झपाटलेला आहे, समाजसेवेने पछाडलेला आहे आणि आज विरोधकांमध्ये देखील थरथराट आहे. आमचा मात्र धूमधडाका आहे. तुमची चित्रपटाची नाव आहेत ना, नाही तर तुम्ही काय म्हणाल, तुमचा तो डॅमेट काय. आणि आपले मकरंजी आहेत, त्यांनी देखील सगळं टिंब अनुस्वार सगळं सांगितलं. अशोकजींच्या मनातलं काही सांगितलं नाही ते बरं झालं, आणि ते तसं सांगणारही नाहीत, कारण ते चांगले कलावंत आहेत आणि आपण सगळे फॅन आहोत त्यांचे. आणि त्यांनी नाम फाउंडेशनच्या माध्यमातून जे काय काम केलेलं आहे, नाना पाटेकर आणि मकरंद भाऊनी, की माझ्या गावाला पण तुमचं सगळं नाम फाउंडेशन येतं. कोयना नदीचं जे बॅकवॉटर आहे ते गाळाने किती वर्षापासून भरलंय, आणि गाळमुक्त धरण आणि शिवारयुक्त आपलं गाळयुक्त शिवार अशा प्रकारची जी संकल्पना आहे, पाण्याचं जे काही साठवण क्षमता वाढवण्याचं काम ते करतात. बाकी अलकाताई मगाशी म्हणाल्या की आपले दिगंबर प्रभूंच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी म्हटलं होतं, म्हणजे तेव्हा मी मुख्यमंत्री नव्हतो, पण मुख्यमंत्री मला म्हणाल्यावर मुख्यमंत्री झालो होतो मी. आणि आता देखील मी पद वर खाली होत असतात. बाळासाहेब सांगायचे, पद येतात पद जातात, सत्ता येते सत्ता जाते पुन्हा येते, पण नाव जाता कामा नये. ते टिकवण्याचं काम आपण केलं. आणि म्हणून या तमाम महाराष्ट्रातल्या माझ्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ म्हणून एक जी काय मला नवीन ओळख मिळालेली आहे, ती सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे. आणि म्हणून लाडक्या बहिणीकडे आहेत, कुणी काही कितीही सांगितलं तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, सांगून टाकतो आज. म्हणजे तसं मी नेहमी सांगतो. आणि या व्यासपीठावर अशोक पत्कीजी आहेत, अशोक समेलजी आहेत आपले ठाणेकर, उषाताई नाडकर्णी जी आहेत, भरत जाधव त्यांचं आता चालू आहे काय पाठीमागे ना, सई रे सई सुरू होणार आहे ना. तर म्हणजे आजपासून नाटकांचा सप्ताह सुरू होतोय आणि आपल्याला एक पर्वणी मिळतीये. विजय गोखले आहेत, विजय पाटकर आहेत, संतोष जुवेकर आहे, सिद्धार्थ आहे आपला, विशाखा सुभेदार आहेत, प्रदीप ढवळ आहेत, सगळे अमरेंद्र फाटक,
यांच्या बाळ कोलटकर यांच्या कन्या आहेत आणि सर्वच मान्यवर आहेत. आता मी आमच्या पदाधिकाऱ्यांची नावं आज काय घेणार नाही, कारण आज कलावंतांचा दिवस आहे, कलाकारांचा दिवस आहे आणि नाटकाचं आपल्या नाट्य मंदिराचं उद्घाटन आहे. त्यावेळी मी अगोदरच सांगितलं होतं की आज प्राधान्य आपल्या कलावंतांना द्यायचं आणि म्हणून सर्व व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर, सर्व पदाधिकारी, विरोधी पक्षातले सत्ताधारी सगळे, श्रीकांतनी सगळ्यांना एकत्र करून ठेवलेलं आहे आणि विकासाच्या कामामध्ये सत्ताधारी असू द्या, विरोधक असू द्या, विरोधी पक्षाचे सगळ्यांनी एकत्रच गेलं पाहिजे. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष हे रथाची दोन चाकं आहेत. ही समान वेगाने धावली तर त्या शहराचा विकास होतो, शहराचा विकास होतो. आणि म्हणून देखील मी महाराष्ट्राचा 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना केलेली कामं, विकास प्रकल्प, अगोदर थांबलेले त्यांना चालना दिली. मुंबईतले अनेक प्रकल्प, मेट्रो असेल, अटल सेतू असेल, कोस्टल असेल, इथला नागपूर समृद्धी महामार्ग असेल, अंबरनाथली मधली कामं असतील, या राज्यातली कामं असतील, सगळ्या ठिकाणची जी काही मोठी कामं आहेत त्याला चालना देण्याचं काम केलं. लोकाभिमुख कल्याणकारी योजना आपण केल्या. लाडकी बहीण योजनेसारखी, लेक लाडकी लखपती, एसटीचं महिलांना सवलत, शेतकरी सन्मान योजना, जी प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजींनी शेतकरी सन्मान योजना केली, त्याला पूरक आपण देखील शेतकरी सन्मान योजना सुरू केली. आता शेतकरी संकटात आहे आणि कलावंत देखील त्यांच्या मदतीला जात आहे. सरकारने देखील शेतकऱ्याला कधी वाऱ्यावर सोडलं नाही. एकीकडे आनंद आहे तर काही पूर परिस्थितीकडे आपण पाहिलं, मराठवाड्यामध्ये दुःखाचं सावट आहे, पुराचं सावट आहे. आम्ही देखील बांधावर गेलो, तिथली परिस्थिती पाहिली आणि त्यांना त्यांची दिवाळी काळी होणार नाही, होऊ देणार नाही, हे माझं शब्द मी दसरा मेळाव्यात दिला होता, तो पाळण्याचा प्रयत्न केला, पूर्ण केला आणि शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जाऊ लागले मदतीचे. शेवटी शेतकरी हा आपला अन्नदाता आहे, मायबाप आहे. बळीराजाच्या डोळ्यात अश्रू पुसण्याचं काम आपल्याला सर्वांनीच करायचं आहे आणि म्हणून बळीराजा, त्याच्यावरचे संकट, अतिवृष्टी, आता ऑक्टोबर असताना पाऊस पडतोय, मे मध्ये सुरू झाला आणि म्हणून हे बळीराजावरचं संकट दूर झालं पाहिजे अशी प्रार्थना आपण करतो. मकरंजींनी मगाशी शेवटी भाषणामध्ये जय जवान जय किसान, खऱ्या अर्थाने जवान आपल्या सीमेवर लढत असतो आणि शेतकरी किसान हा आपल्याला 2 घास भरवत असतो आणि म्हणून किसान जय जवान देखील आपण पाहिला. पाकिस्तानला जो धडा शिकवला, पहलगाम हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला जशा तसा धडा शिकवण्याचं काम आपल्या जवानांनी केलं, त्याचाही आपल्याला सार्थ अभिमान आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.